मी दिवसा रिक्षा चालवायचा आणि रात्री माझी ऑमलेट पाव बुर्जी पावची गाडी होती, तीही गाडी होती. म्हणजे मी असं नाही आहे की बाबा महिने 2 महिने झाला, तब्बल 8 वर्ष मी रिक्षा चालवायचो आणि ऑमलेट पावची माझी बुर्जी पावची गाडी होती. मी 19-20 वर्षाचा होतो, ती शाळकरी होती, तेव्हापासून आमचं प्रेम प्रकरण होतं. ती 18 वर्षाची झाली आणि आमचं लग्न झालं. छोटे मोठे वादविवाद होतात तेव्हा आम्ही भांडतो सुद्धा गुजरातीमधनं, त्यामुळे ती सुद्धा मराठीतनं भांडते. ओवळा माजिवडा या मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे पुन्हा एकदा निवडणूक लढवतात आणि आपल्यासोबत आहेत ते. सरनाईक साहेब, ओवळा माजिवडा मतदारसंघ तसा थोडा वाकडा तिकडा आहे आणि तुम्हाला बरंच तिथे फिरावं लागतं. इतकी टर्म आपण या सगळ्या मतदारसंघामध्ये काम केलं आहे, पण मधल्या काळामध्ये 2019 त्यानंतर 2022 ही जी उलटापालट झालेली आहे, यानंतर कसं चित्र आपल्या मतदारसंघात दिसतंय? प्रामुख्याने 2009ला ज्यावेळेस शिवसेना भारतीय जनता पक्षाचं ह्या मतदारसंघात जास्त प्राबल्य नव्हतं. काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता पूर्ण राज्यामध्ये होती आणि तरीसुद्धा मला धनुष्यबाण ही निशाणी मिळाली आणि मी 2009ला 9,000 मतांनी निवडून आलो. त्यानंतर युती तुटली आणि 2014 साली मी परत एकदा 11,000 मतांनी निवडून आलो. 2019ला तर पूर्ण देशामध्ये मोदींनी केलेल्या कामाची पावती म्हणून जनतेनं भरपूर मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला मतदान केलं आणि मी 84,000पेक्षा जास्त मताधिक्यानं निवडून आलो तिसऱ्यांदा. आता मी चौथ्यांदा निवडणुकीला उभा आहे आणि प्रामुख्याने ह्या मतदारसंघामध्ये जी 15 वर्षामध्ये विकास कामं केली, त्या विकास कामांच्या जीवावर मी जनतेसमोर जातो आहे. मीरा भाईंदर शहर हे वेगळ्या प्रकारची संस्कृती त्या शहराची आहे. मिनी इंडिया आहे, सगळ्या जाती धर्माचे लोक तिकडे राहतात आणि प्रामुख्यानं म्हणजे मराठी टक्का फार कमी आहे. म्हणजे फक्त 18% हे मराठी आहे आणि 82% हिंदी भाषिक आहे. ठाण्यामध्ये त्याच्यापेक्षा उलट आहे आणि तरीसुद्धा ह्या दोन संस्कृतीशी नाळ जुळवून मी गेल्या 15 वर्षापासून विकास कामं करतो आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ज्यावेळेस धुरा ह्या राज्याची सांभाळली तेव्हा प्रामुख्यानं मीरा भाईंदर शहर असू द्या किंवा ठाणे शहर असू द्या, त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचा निधी आहे उपलब्ध करून दिला. आणि मी त्या ह्याच्यावर येतोच, कारण का निधीच्या बाबतीमध्ये मला वाटतं की या माहितीतल्या सगळ्या आमदारांपेक्षा लकी आमदार तुम्ही आहात. सुरुवातीला 900 कोटी, नंतर हळूहळू असे बरेच जवळपास 1000 कोटीच्या पुढे निधी मुख्यमंत्र्यांनी आपल्या मतदारसंघात दिला आहे. त्यामुळे खूप विकास कामं या मतदारसंघात झाली आहेत. नाही, विकास कामं झाली ही वस्तुस्थिती आहे, परंतु बघा कसं आहे की माझा मतदारसंघामध्ये नागरीकरण झपाट्यानं होत आहे. म्हणजे त्यातही घोडबंदर हा भाग येतो. त्या घोडबंदर भागामधून अनेक विकास प्रकल्प आपण राबवतोय जेणेकरून वाहतुकीचा अडथळा जो गेल्या अनेक वर्षापासूनचा आहे तो दूर होईल. आणि मीरा भाईंदर शहर तर सगळ्या जाती धर्माला घेऊन चाललेलो असल्या कारणानं रस्ते काँक्रिटीकरण असू द्या, लता मंगेशकरांच्या नावानं नाट्यगृह असू द्या, लता मंगेशकरांच्या नावानं संगीत विद्यालय किंवा जिम्नॅस्टिक सेंटर, बाळासाहेब ठाकरे कलादालन, अशा प्रकारची कामं ह्या भागात केली. आणि प्रामुख्याने काय होतं की मला जी कामं मीरा भाईंदरला करावी लागतात तीच कामं ठाण्याला करावी लागतात. जी कामं मी ठाण्याला केली ती मीरा भाईंदरला केली. त्यामुळे विकास कामांसाठी डबल निधी लागला. बघा, निधी पण मी जे बोललो ते खरं आहे की नाही? नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु काय झालं की 2 महापालिका येत असल्या कारणानं हा निधी त्या दोन्ही महापालिकांना मिळाला आणि महापालिकांना मिळाल्यानंतर ऑटोमॅटिक तो प्रताप सरनाईक यांच्या वाट्याला आला. त्यामुळे ठीक आहे, विकास कामं करू शकली, परंतु मी गटार पायवाटावर तो खर्च केलेला आहे. एक अशा प्रकारचा प्रकल्प जो विहिरींचं पुनरुज्जीवन करणं किंवा सगळ्या जे तलाव आहे ते तलाव, तो फार महत्त्वाचा प्रकल्प होता. विहिरीचा प्रकल्प फार महत्त्वाचा होता, कारण का पाण्याचे स्रोत कुठेतरी जिवंत राहावे याकरता आपला नेहमी प्रयत्न असतो. आपल्या ठाणे भागात तुम्ही केला होता, पण त्याही भागात तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात चालू केलेलं आहे. तो प्रकल्प थोडक्यात आणि जरा वेगळा प्रकल्प आहे तो. काय झालं की आपल्या जुन्या ज्या विहिरी आहेत ह्या प्रत्येक, म्हणजे मी लहानपणी मला आठवत आहे की विहिरीचा पाण्यामध्ये सुद्धा बालडी टाकायची, आतमध्ये पाणी काढायचं आणि ओंजळीने पाणी प्यायचो. आज त्या विहिरीमध्ये बालडी टाकणं तर लांबची गोष्ट, शेजारी लोक उभंही राहत नाही त्या विहिरींच्या, कारण एवढा घाण वास त्या विहिरीच्या पाण्याचा येतो. कोणी ड्रेनेजचं पाणी तिकडे विहिरीमध्ये सोडलं जातं, ते सेफ्टी टँक कुठे नसेल ते घाण त्या विहिरीमध्ये सुटली जाते. परत जे निर्माल्य असतं ते निर्माल्य टाकलं जातं. कचरा कुंडीचा वापर न करता विहिरींचा वापर कचरा कुंडी म्हणून लोक करायला लागले आणि त्यामुळे ह्या विहिरी बंद होतात की काय, नामशेष होतात की काय,
ही जेव्हा शंका माझ्या मनामध्ये निर्माण झाली तेव्हा माझ्या मतदारसंघात जवळजवळ 90 विहिरी आहेत ठाणे आणि मीरा भाईंदर बघून मी मुख्यमंत्र्यांना साकडं घातलं आणि एक अत्याधुनिक पद्धतीनं जर खाडीचं पाणी आणि समुद्राचं पाणी आपण पिण्यायोग्य करू शकतो, मग ह्या विहिरींचं जे नैसर्गिक स्रोत आहे ते परत निर्माण करून ह्या विहिरीचं पुनरुज्जीवन का करू शकत नाही, आणि तशा प्रकारची टेक्नॉलॉजी वापरली. प्रत्येक विहिरीसाठी जवळजवळ 1 कोटीचा खर्च करून त्यातनं येणारं पाणी टाकीमध्ये साठवून ते पाणी असं पिण्यायोग्य कसं होईल त्यासाठी माझा प्रयत्न आहे, आणि 1-2 विहिरीचं कामं पूर्णही झालेली आहेत. तसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरती भले ते समुद्रात जरी असले तरी गोड्या पाण्याचे तलाव किल्ल्यावरती असायचे. हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे किल्ल्याबाबतीत देखील आपण एक भरपूर इथं मागणी केली होती. त्याचं कुठपर्यंत काम नाही आलं? झालं ना, घोडबंदर किल्ल्यांचं आम्ही लोकार्पण पण केलं आहे. ह्या MMR क्षेत्रातला पहिला असा किल्ला आहे की जो 15 वर्षापूर्वी जर बघितलं तर खंडर म्हणून निर्माण झाला होता. त्या घोडबंदर गावातली लोक त्या ठिकाणी गर्दुल्ले, दारू पिणारे येणाऱ्या लोकांना हाकलत होती, परंतु शेवटी तरीसुद्धा त्या ठिकाणावरचं जे पावित्र्य आहे ते त्यांना नष्ट करता येत नव्हतं. तर आपण घोडबंदर किल्ल्याचं पुनरुज्जीवन केलं, आणि फक्त पुनरुज्जीवन करून थांबलो नाही तर 105 फुटाचा भगवा ध्वज आपण त्या ठिकाणी लावला, जेणेकरून ते महाराजांच्या त्या इतिहासाचे साक्षीदार होण्याचा मान त्या गावातल्या लोकांना आणि प्रामुख्यानं आमच्या ठाणे जिल्ह्यातल्या सगळ्या शिवप्रेमींना मिळणार आहे. आणि त्यामुळे घोडबंदर किल्ला केला, अश्वारूढ शिवाजी महाराजांचा पुतळा आपण उभा केला, अशी अनेक प्रकल्प त्या ठिकाणी वापरले. नागला बंदर खाडी किनारा, घोडबंदर खाडी किनारा कान्होजी आंग्रेंचा इतिहास आहे. म्हणजे असं बोललं जातं की पोर्तुगीजांचं जे पहिलं केंद्र होतं हे घोडबंदर किल्ल्यावर होतं. म्हणजे त्यांचं त्या जिल्ह्यातलं मुख्य कार्यालय ते घोडबंदर किल्ला होता, आणि किल्ल्यावरच ते कार्यालय करायचं. ईस्ट इंडिया कंपनीचं मुख्य कार्यालय ते होतं, आणि इकडनं आरमार व्हायचं म्हणजे वसई विरार, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई इकडे ह्या बोटी जायच्या आणि बोटीमधनं वाहतूक व्हायची. पोर्तुगीजांनी वापर त्या खाडी किनाऱ्याचा केला होता. त्यामुळे घोडबंदर किल्ला आणि नागला बंदर खाडी किनारा मी सुशोभित करतोय, त्यासाठी जवळजवळ 150 कोटी रुपयाचा खर्च करतो, आणि कान्होजी आंग्रेंच्या नावावर स्मारक त्या ठिकाणी निर्माण करतोय, जेणेकरून इतिहासाचा आपल्याला साक्षीदार होता येईल. मुख्यमंत्र्यांची विशेष नजर आणि विशेष प्रेम तुमच्या मतदारसंघावरती आहे असं दिसतं एकंदर सगळ्या यातून. राजकीय प्रश्न घेतो. साधारणपणे आपण जर पाहिलं तर मगाशी आपण सांगितलं की ठाणे आणि मीरा भाईंदर दोन्ही वेगवेगळे भाग आहेत. तिथं राजकीय परिस्थितीनुसार कशी काही वेगळी गणितं करायला लागतात? हो, तिथली संस्कृती वेगळी आहे, इथली संस्कृती वेगळी आहे. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी ठाण्यामध्ये स्पष्ट आणि एकदम सगळ्यांबरोबर मराठीत बोलतो, परंतु मीरा भाईंदरला गेल्यानंतर मला हिंदीमध्ये बोलावं लागतं, कारण काही ठिकाणी पर्टिक्युलर नवघर, गोडदेवचा काही पट्टा आहे, पेंकरपाडा आहे माझ्या मतदारसंघातला, त्या ठिकाणी ठीक आहे मराठीतूनच बोललं जातं. परंतु गुजराती समाज, मारवाडी समाज, उत्तर भारतीय समाज, ओरिसा, आंध्रा, त्याचबरोबर बिहार, हे सगळे राज्यातले प्रमुख भागातले लोक त्या शहरामध्ये राहायला आलेले, आणि बहुतांश कारभार हा हिंदी भाषेतून त्या ठिकाणी होतो. त्यामुळे मला हिंदीतनं बोलावं लागतं. त्यामुळे त्या संस्कृतीशी नाळ जोडून मी विविध उपक्रम राबवतो. जसे करून आता ठाण्याला उपवन आर्ट फेस्टिवल होता, मग मीरा भाईंदर आर्ट फेस्टिवल चालू केला. ठाण्याला नवरात्रोत्सव होता, मी तिकडे चैत्र नवरात्रोत्सव चालू केला. अनेक उपक्रम विद्यार्थ्यांसाठी चालू केले, अनेक धार्मिक आणि सामाजिक उपक्रम चालू केले, जेणेकरून लोक तिथली जोडली जातील. तर ते जे ठाण्याला मला करावं लागतं तेच भाईंदरला मी करतो. ती कसरत तुमची गेली 15 वर्ष सुरू होती. कसरत असं म्हणणार नाही, आणि मला आवडही आहे, साहित्य आणि संस्कृतीशी आवड असल्याकारणानं मला त्या कार्यक्रम म्हणजे राबवायला आवडतं. आता मी तर मीरा भाईंदरमधला सगळ्यात मोठा दांडिया महोत्सव जो असतो, नवरात्र जो असतो, तो माझा असतो, आणि अतिशय अल्पावधीमध्ये सगळे गुजराती, राजस्थानी लोक तिकडे येऊन आपला परफॉर्म सादर करतात. मुख्यमंत्र्यांच्या बाजूचाच मतदारसंघ, म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की दिव्याखाली अंधार होतो. त्या मतदारसंघामध्ये खूप विकास कामं होतात आणि इथे होत नाहीत, पण तसंही ते कुठे पाहायला मिळत नाही. नाही, असं नाही. मुख्यमंत्री प्रत्येक ठिकाणी राज्यामध्ये लक्ष ठेवून आहेत. आणि बघा, आता आपण बसलो, हे माझं कार्यालय मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात आहे, माझी ही बिल्डिंग हे मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात आहे, परंतु रस्ता करून समोरच्या बाजूला गेलात तुम्ही रेमंडला की माझा मतदारसंघ चालू होतो. त्यामुळे मुख्यमंत्री सगळं लक्ष ठेवून आहे. आणि मुख्यमंत्री काय प्रताप सरनाईकचा मतदारसंघ, त्यांचा मतदारसंघ किंवा ठाणे शहर मतदारसंघ असं बघत नाही. ते पूर्ण महाराष्ट्र हा माझा, आणि ठाणे जिल्हा तर माझा बालेकिल्ला आहे, अशा पद्धतीनं कामं करतात. आणि ते असं बघत नाही की हा माझ्या मतदारसंघातला भाग आहे, तो दुसऱ्याच्या मतदारसंघातला भाग आहे. ते सगळीकडे लक्ष ठेवून आहेत, आणि चांगल्या प्रकारे जर चांगलं काम असेल तर त्याला प्रोत्साहन देतात.
9,000चं लीड, 11,000चं लीड आणि थेट 84,000चं लीड. 2019ला तर मोदी आठवती हे सगळ्यांना मान्यच आहे. पण लोकसभेचा करंट जो पाहायला मिळाला, तो कुठेतरी अजून कायम आहे का? आणि त्याचा प्रभाव आता विधानसभा निवडणुकीत किती पडू शकतो? नाही, लोकसभेमध्ये उलट महायुतीची परिस्थिती महाविकास आघाडीच्या पेक्षा जरा नाजूक होती, परंतु चित्र बदललेलं आहे. जी परिस्थिती त्यावेळेस होती ती त्यापेक्षा कैक पटीनं परिस्थिती आता चांगली आहे. आणि विचारायचं कारण म्हणजे आपल्या मीरा भाईंदरमध्ये पण बऱ्याच प्रमाणात हो. तो मतदार आहे. हां, म्हणजे माझं असं म्हणणं की माझ्या मतदारसंघात लोकसभेला सगळ्यात जास्त लीड जो होता तो 62,000चा नरेश म्हस्केनं माझ्या मतदारसंघात पडला होता आणि मला खात्री आहे ह्या विधानसभेला तो लीड 1,00,000च्या पुढे प्रताप सरनाईकला जाईल. त्यामुळे फक्त मार्जिन किती वाढतं हे आम्हाला बघायचं आहे आणि महायुतीचं काम जे मुख्यमंत्र्यांनी गेल्या 3 ते 4 महिन्यामध्ये करून दाखवलं की जर एखादी खुर्ची एखाद्या नेत्याला मिळाली तर त्या खुर्चीचा सदुपयोग कसा केला जातो सर्वसामान्य जनतेसाठी हे मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिलेलं आहे. त्यांना किती नावं पडली, कोणी सीएम म्हणतं त्यांना, कोणी कॉमन मॅन म्हणतं, कोणी आता काऊ मॅन म्हणायला लागले. एका महाराजानं तर त्याला काऊ मॅन म्हणून शंकराचार्यांनी उपमा दिली, कारण पहिल्यांदा महाराष्ट्र राज्यामध्ये गाईला राज्यमात्रेचा दर्जा देण्याचं पवित्र काम त्यांच्या हातून घडलेलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री जसा नायक चित्रपटातला अनिल कपूर होता त्यापेक्षा कैक पटीनं पुढे गेलेले असं मला सांगावंसं रॅपिड वाटतं. फास्ट निर्णय घेण्यात ते खूप पटईत आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये मग पुन्हा तोच प्रश्न येतो की 2 वेगवेगळ्या मतदारसंघ एकच पण 2 वेगळे भाग आहेत. या याच्यामध्ये आता प्रत्येक आपण पाहिलं की निवडणूक लागली की अनेक जण उमेदवारी अर्ज भरतायत. लोकसभेमध्ये मनसेचा बिनशर्त पाठिंबा आपल्याला होता. आत्ताच्या घडीला तो पाठिंबा नाही आहे आणि तसं चित्रही नाही. आपल्या इथं मनसेनं उमेदवार दिलेला आहे. किती प्रभाव मनसे पाडू शकतं? नाही, प्रामुख्यानं ह्या मतदारसंघामध्ये मनसेचा कधीच प्रभाव नव्हता की प्रत्येक वेळेस मनसेला एक 18,000 ते 20,000 मतं ही पूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये पडलेली आहेत. आणि ह्यावेळेस काय चित्र आहे ते मला कल्पना नाही, परंतु त्यांची धोरणं प्रत्येक इलेक्शनला ते बदलत असतात. आणि मी हा मनसेचा उमेदवार, हा वंचितचा उमेदवार, हा उभाठ्याचा उमेदवार, हा या पक्षाचा उमेदवार असं करून मी मतं मागणार नाही. माझं एकच सर्वसामान्य जनतेला आव्हान आहे. मी 15 वर्षामध्ये काम केलं आणि प्रामुख्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याची धुरा सांभाळल्यापासून गेल्या 2 वर्षामध्ये जी कामं केली आणि ज्या प्रकारचा निधी किंवा ज्या प्रकारचं स्वप्न सर्वसामान्य जनतेचं असतं की आपल्या लोकप्रतिनिधींनी ही कामं करायला पाहिजे, त्यापेक्षा कैक पटीने जास्त कामं मी माझ्या मतदारसंघामध्ये केली. आणि ती असं नाही की फक्त सुरुवात केलेली आहे, बरीचशी कामं ही पूर्णत्वाला आलेली आहेत, त्याचं लोकार्पणही झालेलं आहे. त्यामुळे जनतेला कामांच्या जीवावर मी हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे मी चुकत नसेल तर तुम्ही पहिले असे आमदार होतात महाविकास आघाडीच्या सरकारमधले ज्यांनी पत्र लिहिलं होतं उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री असताना की युती धर्म आपण पाळला पाहिजे. आपल्याला युती धर्म म्हणूनच लोकांनी मतदान केलं होतं. आपण महाविकास आघाडी सोडून बाहेर पडून भाजपशी जुळवणी केली पाहिजे. हे पत्र लिहिणारे या सगळ्या आमदारांपैकी पहिले तुम्ही होतात. हो, महायुतीचा आमदार म्हणून ठीक आहे, महाविकास आघाडीमध्ये त्यावेळेस गेलं असेल, परंतु भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची जी युती होती त्या युतीचा आमदार म्हणून, कारण लोकांनी कल आम्हाला हिंदुत्वाच्या जीवावर दिला होता. लोकांनी कल आम्हाला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे युतीचे उमेदवार म्हणून दिला होता. आणि त्यामुळे त्या जनतेशी बेईमानी किंवा प्रतारणा करणं योग्य नव्हे. तर आपण ज्या पद्धतीनं राज्याचा कारभार हातात आपण आहात ते बघता ज्या पद्धतीनं आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं जे बळ आहे ते बळ कमी करायचा प्रयत्न समोरची लोक करतायत. आपली कामं होत नाही, आपल्या आमदारांना निधी मिळत नाही, अशा प्रकारचं पत्र मी त्यांना त्यावेळेस दिलं होतं. आणि पण त्या पत्राचा काय फायदा झाला नाही. ते पत्र व्हायरल झालं, दिल्लीपर्यंत पोहोचलं. काही लोकांनी तर मला सांगितलं की मला ते पत्र कोणीतरी द्यायला सांगितलं, पण तसं नव्हतं. मी माझ्या मनातल्या भावना ज्या आमदारांशी मी चर्चा करत होतो त्या फक्त व्यक्त केल्या होत्या. पण त्या पत्रानंतर काही महिन्यांनीच राज्यात एक मोठं बंड झाला, एक मोठा उठाव झाला आणि शिवसेनेत उभे फूट पडली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदावरती विराजमान झाले. त्या सगळ्या प्रोसेसमध्ये देखील तुम्ही होतात. तुम्ही नंतर पोहोचलात तिथे, पण आधीच्या प्रोसेसमध्ये देखील तुम्ही होतात. नाही, मी आधीच्या प्रोसेसमध्ये होतो किंवा नाही हा नंतरचा विषय आहे, परंतु एक गोष्ट आहे की मी एकनाथ शिंदेंबरोबर प्रत्येक 97 पासून आहे.
कारण एकनाथ शिंदे आणि मी एकदाच महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आलो होतो एकाच वेळेस. नंतर मग ते माझ्या पहिले मोदा जोशींच्या निधनानंतर शिवसेनेचे आमदार झाले आणि त्यानंतर मी 2009 पासून सातत्याने त्यांच्यासोबत काम करतोय आणि आम्ही एकत्रितपणे काम करतोय. माझं एकच म्हणणं होतं की एक चांगला कार्यकर्ता, काम करणारा कार्यकर्ता, ह्या राज्याला, ह्या आपल्या ठाणे जिल्ह्याला काहीतरी देणारा एक नेता आहे आणि त्या नेत्याच्या पाठीमागे ठामपणे उभं राहायला हवं म्हणून मी त्यांच्या पाठीमागे उभं राहिलो आणि त्यांच्या पाठीमागे उभं राहिलो म्हणून पूर्ण माझ्या मतदारसंघात सुद्धा विकास मी करू शकलो चांगल्या प्रकारे. या सगळ्या धामधुमीत दिवाळी आहे आणि घराकडे दुर्लक्ष झालं का घरच्या नाही लोकांना? नाही नाही, बिलकुल नाही. म्हणजे माझं कुटुंब अतिशय खूप चांगल्या प्रकारे आम्ही सगळे उपक्रम राबवत असतो. माझं कुटुंब माझ्यासोबत असतं. दोन्ही सुना, दोन्ही मुलं, माझी 3 नातवंड सगळे आम्ही एकत्रितपणे होतो. कालही लक्ष्मीपूजनाचा दिवस होता. आम्ही सगळे एकत्रितपणे पूजा आणि बाकीचे सगळे कार्यक्रम केले. आमच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष काही जास्त होत नाही, पण फक्त एवढंच आहे की माझ्या कुटुंबातले 2 लोक लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात आणि माझ्यासोबतच आहे. मग त्याच अँगलला प्रश्न होता. पूर्वेश देखील आहे, तुम्ही देखील आहात, तुमच्या पत्नी देखील आहेत. मग ते एक लोकप्रतिनिधी, राजकारण आणि कुटुंब हे मेळ घालताना कुठे कधीतरी थोडा मोठा पहिल्यातलं वाद. अहो, आम्ही बाहेर फिरायला जातो, आम्ही जेवायला जातो, सगळे जे उपक्रम किंवा कौटुंबिक कार्यक्रम असतात ते एकत्र राबवतो. ह्याच्यामुळे कधी थोडा मोठा पहिल्यातला वाद घरात? नाही नाही, बिलकुल नाही. सगळे प्रत्येक राजकारणामध्ये कोणी नसताना मग अडचण झाली असते. आता काय झालंय, पत्नी राजकारणात, मुलगाही राजकारणात, बरं आहे. त्यामुळे माझ्या डोक्याचा त्रास जो आहे ना तो कमी झालेला आहे, कारण त्याला कल्पना आहे की काय परिस्थिती. सगळे बिझी असल्यामुळे सगळं तिथे एकदम शांतपणे सुरू आहे. सगळे बिझी असल्या कारणानं मला इझी झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. मंत्रिपदाची इच्छा 2 वर्षात अपूर्ण राहिली. आताही ती इच्छा आहे. 4थी टर्म आहे. 84 गेल्या वर्षीचा लीड, लोकसभेचा इतका अगेन्स्ट करंट असून सुद्धा 86 लीड आहे आणि आता स्वतः प्रताप सर नाईक आहेत. त्यामुळे एक रेकॉर्ड ब्रेक मतदानी तुम्ही निवडून याल असा विश्वास तुम्ही व्यक्त करताय. पण त्याचबरोबर मंत्रिपद मंत्रीपद हे कुणाला नको असतं सांगा, प्रत्येकाला हे हवं असतं. परंतु मी गेल्या 2-2.25 वर्षामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे ठाण्यातले आहेत, माझ्या शहराचे आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतायत. ते मुख्यमंत्री म्हणजेच मी मुख्यमंत्री ही भावना मनामध्ये ठेवून आम्ही लोकांसमोर गेलो होतो. ही पण वस्तुस्थिती आहे की मला शब्दही दिला होता मंत्रिपदाचा, परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये फक्त शिवसेना भारतीय जनता पक्षाचं सरकारमध्ये अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामील झाला. नंतर लोकसभेच्या निवडणुका, अनेक वेळा मंत्रिमंडळाचा विस्तार करता करता शेवटी तो थांबला. परंतु असं काही वाटलं नाही की चला मंत्रिपद नाही मिळालं म्हणून आपली काही कामं थांबलेली आहे. ठीक आहे, भविष्यामध्ये जेव्हा माझ्या महत्वाकांक्षा आहे, नाही महत्वाकांक्षा प्रत्येकाचीच असते, परंतु माझ्या नशिबामध्ये जेव्हा असेल तेव्हा कोणी रोखू शकणार नाही. मला एक गोष्ट सांगा, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होतील हे तुम्हाला तरी वाटलं होतं का 2.5-3 वर्षापूर्वी? नाही, परंतु ते झालेत ना त्यांच्या. पण बऱ्याच लोकांना हे माहिती आहे, तरी एकदा परत सांगतो. जसे एकनाथ शिंदे रिक्षा रिक्षावाला मुख्यमंत्री झालाय, तसे प्रताप सरनाईक देखील डोंबिवलीमध्ये रिक्षा चालवायचे. हो, मी 8 वर्ष. आज ते 3 टर्म आमदार आहेत. घरातले एक मोठे ते खूप उद्योजक देखील आहेत आणि एक रिक्षावाला, आता दुसरा रिक्षावाला मंत्रिपदाच्या रेसमध्ये. नाही, रिक्षावाला म्हणून नाही, 8 वर्ष. शेवटी कसं असतं की पूर्वीच्या काळामध्ये उदरनिर्वाहाचं सगळ्यात मोठं म्हणजे शिक्षण कमी असलेला एखादा व्यक्ती, त्याच्यावर जर कुटुंबाची जबाबदारी कुठली आली असेल तर त्याला एकतर वडापावची गाडी किंवा रिक्षा, हे 2च व्यवसाय सर्वसामान्य लोकांना होते आणि आम्ही रिक्षाचा व्यवसाय स्वीकारला. अजून पुढे जाऊन तुम्हाला सांगतो, मी दिवसा रिक्षा चालवायचा आणि रात्री माझी ऑमलेट पाव, बुर्जी पावची गाडी होती, ती गाडी होती. म्हणजे मी असं नाही आहे की बाबा 1-2 महिने झाला, तब्बल 8 वर्ष मी रिक्षा चालवायचो आणि 8 ऑमलेट पावची, माझी बुर्जी पावची गाडी होती आणि माझी पत्नी गुजराती असतानाही ती मला त्या गाडीवर सगळं काम करायला, मटण बनवायला किंवा भाकऱ्या बनवायला किंवा बाकीच्या गोष्टी सगळ्या करायला मदत करायची. म्हणजे हा आमचा इतिहास आहे. त्यामुळे असं जी परिस्थिती तुमची ठाणे आणि मीरा भाईंदरची आहे तशीच परिस्थिती आता इथे. पत्नी गुजराती आहे तरी पण त्या नॉनव्हेजच्या गाडीवर. बघा, ती असं काही नाही, ते आता लहानपण म्हणजे तेव्हापासून, आता मी 19-20 वर्षाचा होतो, ती शाळकरी होती, तेव्हापासून आमचं प्रेम प्रकरण होतं. ती 18 वर्षाची झाली आणि आमचं लग्न झालं. त्यामुळे असं काही मराठमोळीच वातावरण त्यांच्या घरातही होतं गुजराती असताना. त्यामुळे तसं काही असं आमच्या घरामध्ये कधी गुजराती किंवा मराठी असं कधी वादविवाद, म्हणजे इवन कधी काही छोटे मोठे वादविवाद
होतात तेव्हा आम्ही भांडतो सुद्धा गुजरातीमधनं, त्यामुळे ती सुद्धा मराठीतनं भांडते. त्यामुळे आम्ही कुठल्याही तुम्हाला गोष्टी गुजराती येतं प्रॉपर? पूर्ण गुजराती भांडण येतं म्हटल्यानंतर थोडं भांडणाचे गुजराती दोन वाक्य नाही, भांडणातले. असं नाही. असं ती समोर पाहिजे. आता ती समोर नाही, तुम्ही ती नसताना माझ्या समोर कबूल करून घेता, परंतु नाही ना, पण एक काय साधारणपणे आलं तर वर्डिंग काय असत भांडणातले म्हणजे तरी काही मराठीमध्ये आपण ऐकू शकतो, तू गबस, तू शांत बस. काय झालंय की आता नातवंड झाल्यापासून कधी भांडणच झालं नाही, प्रश्न असा झाला. त्यामुळे भांडण आम्ही विसरलोय आणि एवढ्या लोकांमध्ये आम्ही दिवसभर असतो, त्यामुळे आता तेवढा वेळही मिळत नाही मला. प्रत्येकजण प्रत्येकाच्या कामामध्ये आणि गडबडीमध्ये असतं. त्यामुळे चांगलं वातावरण आणि अतिशय दिवाळीच्या वातावरणामध्ये आम्ही सगळे एकत्र आहोत. या इकडे. नातू आलाय त्यांचा. साहेब, एक प्रश्न थोडा राजकीय घेतो. राज ठाकरे बरोबर होते लोकसभेला, पुन्हा एक तो प्रश्न मगाचा. आता नुकतेच ते म्हटलेत की आता जी निवडणूक होईल त्यामध्ये युतीचं सरकार येईल आणि मुख्यमंत्री जे आहेत ते देवेंद्र फडणवीस होतील. बघा, महायुतीचं सरकार आहे, मुख्यमंत्री कोण होईल हे काळच ठरवतील. परंतु सध्या मात्र एकनाथ शिंदे साहेब हे आमचे टीमचे लीडर आहेत. भारतीय जनता पक्ष आहे, NCP आहे आणि त्याचबरोबर शिवसेना आहे. सगळी एकत्रितपणे आम्ही लढतोय आणि 20 तारखेनंतर तुम्हाला कळेलच कोण मुख्यमंत्री होईल. परंतु सध्याचं नेतृत्व मात्र एकनाथ शिंदे साहेबांचं हे देवेंद्र फडणवीस सुद्धा मान्य करतात, अजितदादा सुद्धा मान्य करतात. शरद पवार म्हणतात की या महायुती सरकारने पोलिसांचा देखील वापर केला आहे मोठ्या प्रमाणात. गृहविभागाच्या सोर्सने त्यांना सांगितलंय की पोलिसांच्या गाडीतूनच पैसे आमदारांपर्यंत पोहोचले जात आहेत. नाही, बघा, हे काही आरोप करायचे, जसं नेरेटिव्ह त्यांनी दलित समाजाबद्दल किंवा मुस्लिम समाजाबद्दल लोकसभेमध्ये केलं होतं, तसंच आता ह्या विधानसभेमध्ये करायचा प्रयत्न आहे. पण ठीक आहे, लोक काही जाणकार लोक आहेत, त्यांना समजतं. पण हे पोलीस, तुम्ही सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये सत्तेमध्ये जेव्हा होतात, ह्याच पोलिसांचा वापर तुम्ही करत होतात, म्हणून तुम्हाला कदाचित तो अनुभव असेल. परंतु आता मात्र तसं काही नाही आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांना किंवा महायुतीच्या मतदारांना काय पैशाची गरज आहे असं मला वाटत नाही. परत त्या सगळ्या आमदारांमध्ये महायुतीच्या, विशेष करून शिवसेनेच्या सगळ्या बैठकांमध्ये बऱ्यापैकी लीडमध्ये आपण असतात. महायुतीचं सरकार येईल आपला असा विश्वास आपण व्यक्त केलेला आहे. किती सीट येतील आणि शिवसेनेची किती सीट येतील? बघा, मी एवढा काही मोठा समालोचक नाही आहे किंवा तत्पर म्हणजे एवढं मोठं ज्ञानही माझ्याकडे नाही आहे. परंतु मला एक गोष्ट वाटतं की बघा, हरियाणाच्या निवडणुकीमध्ये जी परिस्थिती होती ती परिस्थिती एकदम वेगळी झाली, उलटी झाली. सगळ्या मीडियाचे वगैरे जे अंदाज होते ते चुकले, जनतेचे अंदाज चुकले. मला परवा मुख्यमंत्री असंच बोलता बोलता म्हणाले की आपण 160 जागा आपल्या येईल. मी म्हणालो, साहेब 160 नाही, जर 180 जागा आल्या तर तुम्ही आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण काही ज्या योजना 2 वर्षामध्ये तुमच्या माध्यमातून ह्या राज्यामध्ये राबवल्या गेलेल्या, त्या योजना ह्या देशामध्ये नव्हे तर ह्या राज्यामध्ये सुद्धा आजपर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी राबवल्या नव्हत्या. आणि लाडकी बहीण योजना किंवा इतर आमच्या ज्या काही 2-3 योजना आहेत, त्या योजनांना एवढा प्रतिसाद जनतेतनं मिळतो आणि मतांच्या माध्यमातून त्या योजना पुढे भविष्यामध्ये पूर्ण करण्याकरता लोक आम्हाला परत मतदान मोठ्या प्रमाणात करतील. नक्कीच. तर हे होते प्रताप सरनाईक. अतिशय राजकीय गोष्टींवरती त्यांनी उत्तर दिलेली आहेत. घरगुती म्हणजे दिवसा रिक्षा चालवणं, रात्री अंडाभुर्जीची गाडी लावणं आणि त्यानंतर पुढे वेगवेगळे कामं करून ते आज खूप मोठे उद्योग झालेले आहेत. मतदारसंघ त्यांचा जो आहे तो 2 भागांमध्ये विभागला गेलेला आहे आणि त्यानुसारच इथं 84चा लीड त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये होता. यावेळेस त्यांना रेकॉर्ड ब्रेक मतं पडतील असा विश्वास देखील प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट वसंत अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे.